याच्यात घ्या ना, इकडे घ्या ना, काय जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू, आमदारांना बोलवतो आपण आता जिल्हाधिकारी या सगळ्यांना बघा. काही घोषणा आहेत का? मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे. शासनाने काढलेल्या GR नुसार मुलींना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे. शासनाने काढलेल्या GR नुसार मुलींना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे. घोषणा चालते ना 3-4 मिनिटाची. मिळालेच पाहिजे. शासनाने GR काढलेल्या मोफत शिक्षण योजनेच्या अंतर्गत मुलींना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे. शासनाने काढलेल्या मोफत GR प्रमाणे मुलींना शिक्षण मोफत मिळालंच पाहिजे. शासनाने काढलेल्या मोफत शिक्षण योजनेमध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे. दर्शना सूर्यवंशी, मी IMR ची विद्यार्थिनी आहे. मी TYBCA मध्ये शिकत आहे. मीच नाही तर माझ्या सगळ्यात जितक्याही मुली आलेल्या आहेत आम्ही सगळ्या TYBCAच्या विद्यार्थिनी आहोत. तर आम्ही इथे आलेलो आहोत त्याच्या कारणाने की आमची कॉलेज आम्हाला जे GR निघालेले आहे मुलींबद्दल त्याला आम्हाला सवलत देत नाही आहे, फीस माफी देत नाही आहे. आम्ही आमच्या कॉलेजच्या डायरेक्टरजवळ जाऊन सनी बोलतो आहे, आमचे पॅरेंट्स बोलत आहे, पण डायरेक्टर जे आहेत ते आम्हाला जसं उत्तर हवं आहे तसं उत्तर देत नाही आहेत. ते आम्हाला जे कॉलेजचे क्लर्क्स आहेत त्यांच्याजवळ फिरवत आहे, फिरवाफिरवी करताय, आमची दिशाभूल करताय. ते आम्हाला सांगताय तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरा, याचा फॉर्म भरा, पण स्कॉलरशिपचा फॉर्म हे सगळ्यांना उपलब्ध नसतो. तर आम्हाला जे GR मध्ये असेल जसं काही असेल ते आम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे सांगावं, करेक्ट इन्फॉर्मेशन द्यावी, बस आमचं हेच आहे. आणि जे GR लागू झालेलं आहे ते आम्हा सगळ्या मुलींना उपलब्ध करून द्यावं हीच आमची एक मागणी आहे. अशा किती विद्यार्थिनी आहेत जे वंचित आहेत आणि किती फी भरली तुम्ही? आमची टोटल फीस ही BCA ची 27,000 आहे पर इयर. पावती वगैरे दिली का तुम्ही? हो, पावती ते सगळं असतं. आणि आमची जी बॅच आहे ही 3rd इयरची, आम्ही हे सगळे NMU अंडर येतो, म्हणजे युनिव्हर्सिटी अंडर येतो. आणि आमचे जे अंडर म्हणजे 1st इयर आणि 2nd इयर जे आहे हे ऑटोनॉमस आहे, म्हणजे ही आमची शेवटची बॅच आहे जी NMU अंडर येते. किती विद्यार्थिनी आहेत ज्या याच्यापासून वंचित आहेत की ज्यांचे फी? सगळे जितक्याही मुली TYBCA मध्ये अंडर आहेत त्या सगळ्या ह्या लाभातून वंचित आहेत. विजय सिंग राजपूत, मी IMR कॉलेजची विद्यार्थिनी आहे. TYBCAला आहे मी. आणि ते आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा डायरेक्टर सरांशी बोलायला गेलो होतो तेव्हा त्यांनी पॅरेंट्सला सांगितलं की ज्यांनी आता 1st इयर आणि 2nd इयरला ॲडमिशन घेतलं GR लागल्यानंतर त्यांनाच हा GRचा फायदा आहे, आम्हाला नाही. ही चुकीची माहिती दिली. ते सर यांनी आमच्या पॅरेंट्सला सांगितलं. हे पण सांगितलं की बाकीच्या कॉलेजला माफ झाली, तुमच्या कॉलेजला का होऊ शकत नाही? बाकीच्या कॉलेजला माफ झाली, काही कॉलेजला माफ झालेली आहे. बोलतही नाही. माझं नाव ललिता वाणी, मी 3rd इयरला आहे BCAला. जेव्हा आम्ही ह्या रिलेटेड बोलायला कॉलेजमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही आहे किंवा तुम्ही ऑटोनॉमसमध्ये येत नाही त्यामुळे तुम्हाला ते ॲप्लिकेबल नाही. जर तुम्ही पर्टिक्युलरली बाकीच्या कॉलेजेसचं ह्या बाबतीत इन्फॉर्मेशन काढाल तर नाशिकसारखे सिटी झाले, बाकीच्या सिटी झाल्या. आता मला गोखले कॉलेजमधलं कळलं की तिकडच्या ज्या मुली आहेत स्टुडंट्स त्यांना फीज रिटर्न करून दिलेली आहे. आणि आमच्याकडे पण 1st इयर आणि 2nd इयरला जर होते तर 3rd इयरला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही पण स्टुडंट्सच आहोत. आणि पर्टिक्युलरली तुम्ही जर आम्हाला सांगता की हे युनिव्हर्सिटीच्या थ्रू येतं किंवा ऑटोनॉमसच्या थ्रू येतं, तो तुमच्या लेवलचा प्रश्न आहे. आम्ही स्टुडंट्स आहोत आणि आम्ही तुमच्याकडे जर तक्रार घेऊन येतो तर तुम्ही त्याचं निवारण करून द्या ना. तुम्ही फक्त आम्हाला इकडे जा तिकडे जा कराल तर त्याच्यात सोल्युशन निघणारच नाही. जितकं तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ते कराल तितकं तर नीट सॉल्व्ह होईल प्रश्न. आणि ते सगळीकडेच होते तर तुम्हाला पण करावंच लागणार आहे, याला तुम्ही टाळाटाळ नाही करू शकत. शासनाचा